नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, महाशिवरात्र जवळच आलेली आहे. त्यानिमित्ताने आज कुरकुरीत आतून सॉफ्ट असे चविष्ट साबुदाण्याचे वडे करणार आहे. मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा. चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी दाखवते त्या वाटीने साबुदाणा मी मोजून घेतला आहे. 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी घालून घेते आणि साबुदाणा धुवून घेते. साबुदाणा चांगला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे साबुदाण्यामध्ये असणारे जे भुसा आहे तो निघून जातो. हे पहा, साबुदाणा चांगला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढं पाणी घालून घेते. पातेल्यावर झाकण ठेवून साबुदाणा 6 ते 7 तास चांगला भिजवून घेते, म्हणजे साबुदाणा चांगला सॉफ्ट होईल. हे पहा, साबुदाणा चांगला भिजलेला आहे. 6 ते 7 तासामध्ये साबुदाणा चांगला मऊ भिजलेला आहे आणि चांगला टम्म फुगलेलाही आहे. इथे मी 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे, 2 बटाटे शिजवून घेतलेले आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मी गॅस चालू करून घेते आणि त्यावर कढई ठेवते. कढई नॉर्मल गरम झाली की गॅसची आच लो करते आणि शेंगदाणे कढईमध्ये घालून घेते. शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आतपर्यंत भाजले पाहिजे, पण करपले नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. हे पहा, शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत भाजलेले आहे. आता एका ताटामध्ये काढून घेते. हे पहा, एका ताटात मी काढून घेतलेले आहे. गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि त्यामध्ये मिरच्या घालून घेते आणि मिक्सरला ऑन ऑफ करून थोडंसं भसरट वाटून घेते. हे पहा, असं भसरट वाटून घ्यायचं आहे. आता साबुदाण्यामध्ये बटाटे किसून घालते. बटाटे किसून घालण्यामागचं कारण असं आहे की त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाही आणि त्यामुळे साबुदाण्यामध्ये बटाटा एकजीव होऊन जातो. हे पहा, दोन्ही बटाटे मी चांगले किसून घेतलेले आहे. आता शेंगदाण्याचा कूट घालून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार कूट उरला होता, तो हाताने काढून घेतला आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे, तुम्ही मात्र चवीनुसार घ्या. आता सर्व साहित्य साबुदाण्यामध्ये एकत्र करून घेते. चांगलं एकजीव झालं पाहिजे. बटाटा किसून घातल्यामुळे हे पहा किती छान एकजीव झालेला आहे आणि साबुदाण्याला चांगलं बाइंडिंगही आलेलं आहे. असं साबुदाण्याला बाइंडिंग आलं पाहिजे. बटाटा साबुदाण्यामध्ये एकजीव झाला की वडा चांगला वळता येतो. हे पहा, एक वडा मी तुम्हाला हातावर वळवून दाखवते, किती व्यवस्थित आणि सहजरित्या वळला जात आहे. वड्याला मी हाताने थोडासा चपटा करून घेतलेला आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावून घेते आणि पुन्हा एकदा थोडंसं मिश्रण हातावर घेते आणि वळवून घेते. बटाट्यामुळे साबुदाण्याचं मिश्रण चिकट झालेलं आहे, म्हणून हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे वडा लवकर वळतो आणि हाताला चिकटतही नाही. हे पहा, दुसराही वडा माझा करून झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने मी सगळे वडे करून घेणार आहे. हे पहा, सर्व वडे मी करून घेतलेले आहे. 23 वडे झालेले आहे. एका बाजूला तेल मी मिडियम आचेवर गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक वडा मी सोडून बघितला. हे पहा, छान बबल सुटलेले आहे, म्हणजे तेल छान गरम झालेले आहे. आता जेवढे बसतील तेवढे वडे मी तेलामध्ये सोडून घेते आणि चांगले आलटून पलटून तळून घेणार आहे. वड्यांना सारखं हलवत बसायचं नाही, त्यामुळे वडे फुटण्याची शक्यता असते. म्हणून वडा एकदा पलटी केला की त्यांना तसाच तळण्यासाठी सोडून द्यायचा. वडे चांगले खरपूस तळले जातात. हे पहा, वड्यांचा रंग चांगला सोनेरी झालेला आहे. वडे तळताना गॅसची आच मिडियमच ठेवायची. लो आच ठेवली तर वडे तेल पितात आणि लुसलुशीत होऊन जातात आणि गॅसची आच हाय ठेवली की वड्यांचा वरचा रंग लवकर चेंज होतो, पण आतून ते कच्चेच राहतात. म्हणून मिडियम आचेवर चांगले खरपूस तळून घ्यायचे. हे पहा, वडे चांगले कुरकुरीत तळून घेतलेले आहे. आता वडे तेलाबाहेर काढून घेते आणि एका चाळणीमध्ये ठेवते. वड्यामध्ये जास्तीचं तेल असेल ते रिलीज होईल. ह्याच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेणार आहे. हे पहा, सगळे वडे मी तळून घेतलेले आहे. आता तुम्हाला एक वडा दाखवते, किती छान सोनेरी रंगावर तळून घेतलेला आहे आणि जरासुद्धा फुटलेला नाही. हे वडे स्पेशल उपवासाचे आहे. त्यामध्ये जिरे, कोथिंबीर असं काहीही मी घातलेले नाही आणि आमच्या इकडे असेच वडे केले जातात. उपवासाचे साबुदाण्याचे वडे आम्हाला असेच लागतात. वड्यांचा आवाज ऐका, किती छान कुरकुरीत झालेले आहेत. मंडळी, आजची साबुदाणा वड्याची रेसिपी कशी वाटली
मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा.